हाय, काल मी बाजारामधून ना आज धनतेरस आहे, त्यामुळे काल आम्ही शॉपिंग वगैरे करायला गेलो होतो धनतेरसची. सो मला लाल माठ दिसले आणि मी भाजी ना खूप वर्षापूर्वी खाल्ले होते खरंच लहानपणी. त्याच्यानंतर मी काही खाल्लं नाही, कारण आमच्या घरी जास्त करून ना नॉनव्हेजच बनतं. त्यामुळे भाजी आणली आणि मी केली. मी सिरियसली सांगते, मी 3 टाईम तीच भाजी खाल्ली आणि खूप छान झाली होती. आमच्या इथं पहा इतकं ऊन पडलेलं आहे आणि अर्धे कपडे माझे धुवून झालेत आणि ऊन आलं होतं कपडे धुताना. सो पटपट मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून घेतलं, जे की मी सकाळी अजिबात लावलं नव्हतं. आणि मी स्किपच करून घेते लावणं वगैरे कामामध्ये. पण ऊन होतं, पण उन्हामध्ये मी लावून घेते पटकन. पॉट्सचं मॉइश्चरायझर यूज करते आणि डिकन्स्ट्रक्टचं एक सनस्क्रीन आहे, जे मी फर्स्ट टाईम यूज केलं आहे. ते सगळ्या स्किन टाईपला आहे, पण मला इतकं नाही आवडलं. पण आता काय करणार, घेतलं संपवावं लागेलच. सो तो संपवत आलेलाच आहे आणि मी पटकन सगळं फेस आणि नेकवरती लावून कपडे धुवायला घेतले, कारण मला पुढची तयारी पण करायची होती, कारण संध्याकाळी पूजा करायची होती त्यामुळे. सो चला मी पटकन कामाला लागते, कारण संध्याकाळी पण तयारी करायची आहे. सो संध्याकाळी आमचं पाणी पण येणार आहे, त्यामुळे रांगोळी टाकताना थोडंसं टाकू की नको असं माझं होत होतं. पण तरी पण मी बघितलं, यूट्यूबवरतीच पाहून मी केलं. इतकी काय मी एक्सपर्ट नाही आहे. सो जशी मला जमली तशी मी रांगोळी काढली आणि ही आहे पूजेची मांडणी. सो हॅपी धनतेरस.